नमस्कार, मी मयुरी वर्मा. विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. पालघर जिल्ह्याजवळ तलासरी डहाणू तालुका पर्यंतच्या भागात पुन्हा भूकंपाचा मोठा धक्का जाणवल्याची माहिती आहे. सकाळीच हा भूकंपाचा धक्का जाणवला असून भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता किनारपट्टीवरील सातपाटी ते जव्हारपर्यंत पसरली आहे. साधारणतः 11:15 सुमारास कमी अधिक प्रमाणाचे धक्के जाणवल्याचे नागरिकांचे म्हणणे असून वाढत्या धक्क्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शुक्रवारी सकाळी जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता वाढली. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल एवढी असून सकाळी 11:14 हा मोठा धक्का बसला. आतापर्यंतचा सर्वात जास्त क्षमतेचा हा धक्का असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. भूकंपाच्या धक्क्याची मोठी तीव्रता पाहता रेल्वेच्या ओव्हरहेड वायर्स जोरात हल्ल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच संबंधित परिसरातील अनेक ठिकाणी रेल्वे रुळांना तडे गेलेत का याची तपासणी सुरू असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. दरम्यान प्रशासनाकडून या भूकंपानंतर नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे. जवळपास 10 किलोमीटर परिसरात हे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहे. महसूल प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत वैतरणा खाडीपात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या 2 फायबर बोटी आणि 1 सक्शन मशीन जप्त करण्यात आली आहे. मंगळवारी हलोली येथे वैतरणा खाडी, हलोली आणि बहाडोली रेती बंदरावर ही कारवाई करण्यात आली आहे. झालेल्या कारवाईची प्रक्रिया लांबल्याने अंधार पडला. जप्त करण्यात आलेल्या फायबर आणि सक्शन मशीन असलेल्या दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. बुधवारी पहाटेच्या अंधारात हलोली रेती बंदरात पोलिसांच्या बंदोबस्तात ठेवलेली फायबर माफियांनी पळून नेली, तर नौका ताब्यातून पळवल्याचे कळताच पोलिसांची धावपळ वाढली होती. मात्र सकाळपासून सर्च अभियान राबवल्यानंतर गिराड रेती बंदरात पळवलेली फायबर बोट आढळून आली, तर जप्त करण्यात आलेली ही सक्शन मशीन आणि फायबर बोट गॅस कटरने नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलीस बंदोबस्तात जप्त करून ठेवण्यात आलेली नौका पळून नेण्यापर्यंत रेती माफियांची मजल गेल्याने पोलीस यंत्रणेचा धाक संपल्याचे काहींनी सांगितले. या प्रकरणी मनोर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. वन विभागाच्या स्पीड बोटीने मनोरच्या पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी शिगदवा जायभोय आणि सफाळे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी तसेच तलाठी नितीन सुर्वे आणि मनोर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी कारवाई केली आहे. पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.